रोहा येथील राम मारुती चौका येथे असलेले मारुतीचे मंदिर हे 300 ते 350 वर्षापूर्वी असल्याचे बोलले जाते। हे मंदिर रोहा शहराच्या वेशीवर असल्याने त्या मारुती मंदिराचे जीर्णोद्धार रोहेकरांनी 1929 साली 756 रुपये खर्च करून दगडी माती, लाकूड व कौलांचा वापर करून 96 वर्षापूर्वी उभा केला होता। आज 96 वर्षानंतर पुन्हा खासदार सुनील तटकरे व रोहेकरांच्या संकल्पनेतून हे मंदिर उभारण्यात आले। श्रावणातील पहिल्या शनिवारी त्याची विधिवत पूजार्चा व प्राणप्रतिष्ठा करून रायगडचे खासदार सुनील तटकरे व सौ वर्धा तटकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले। यानंतर मुंबईच्या मरीन ड्राईव्हच्या धर्तीवर ज्या पद्धतीने लाइटिंग करण्यात आले आहे तशाच पद्धतीने रोहा शहराच्या मुख्य रस्त्याच्या मध्यभागी हायमॅक्स दिव्यांचा लाईटचे बटन दाबून रोहा शहराला क्वीन नेकलेस घातल्याप्रमाणे रोहा शहर लाईटच्या लख प्रकाशाने उजळून निघाला। यानंतर रोहा शहरातील नवीन पिढीला आपले शरीर सुदृढ निरोगी आरोग्य लाभावा या दृष्टिकोनातून नव्याने व्यायामशाळेचे लोकार्पण सुद्धा करण्यात आले। यावेळेस रोहा अष्टमीतील नागरिक व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। रोहातील अतिशय पुरातन प्राचीन असलेल्या हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार नामदार अतिथी मी असेल, अनिकेत असेल आणि विश्वस्त आनंद कुलकर्णी, अतिशय जैन, अरुण करंबे आणि सर्व तमाम रोहेकर हनुमान भक्तांच्या माध्यमातून आज त्या ठिकाणी 96 वर्षाच्या कालावधीचे अंतर झालं। मला खूप श्रद्धापूर्वक समाधान या गोष्टीचं आहे की माझ्या रोहाची ओळख राम मारुती चौक, प्रभू रामचंद्राचं मंदिर समोर, बाजूला हनुमानाचं मंदिर समोर, आणि त्या ऐतिहासिक असलेल्या चौकाने अनेक विचारवंतांच्या वेगवेगळ्या सभाही ऐकलेल्या आहेत। पण आज हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार ज्या पद्धतीने झाला त्याचं अतिशय श्रद्धेने मनापासून त्या साऱ्या गोष्टीचा मला आनंदही आहे आणि अभिमान एक भक्त भाविक म्हणून त्या ठिकाणी निश्चितपणाने आहे। अनेक वर्षापासून माझं सतत मनामध्ये होतं की रोह्यातला हा मुख्य रस्ता हा चांगला झाला पाहिजे, म्हणूनच या रस्त्याचं काम हॅम अंतर्गत मी प्रस्तावित केलं। नगरपालिका हद्दीतील सगळा रस्ता आपला काँक्रिटीकरणाचा उत्तम रुंदीचा झाला। अशा वेळेला डिवायडर करावा अशी पहिल्यापासून कल्पना होती, पण थोडा विरोध झाला। पुन्हा तमाम रोहेकर नागरिकांना, व्यापारी मित्रांना विश्वासात घेतला, आता डिवायडर झालं। त्याच वेळेला मी आश्वस्त केलं रोहेकरांना की क्वीन्स नेकलेसच्या धर्तीवरतीच इथे जुन्या पद्धतीचं, म्हणजे ज्याला आपण आयकॉनिक म्हणू शकतो किंवा हेरिटेज पैचं म्हणू शकतो, अशा पैचं आपण त्या ठिकाणी नेत्रदीपक पद्धतीची आज लाईटची व्यवस्था त्या ठिकाणी केली। आणि कोणी रोहेकर नागरिक किंवा रोहा शहरामध्ये येणारा कोणी प्रवासी असेल, अंतरस्थ असेल, हनुमान टेकडीवरनं सुद्धा हे नयनरम्य दृश्य बघू शकतो किंवा शहरातून मुख्य रस्त्यावरनं चालताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल। शहरामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी, अनेक चौकांच्या मध्ये आपण हायमास दिवे उभे केलेले आहेत। त्यामुळे या सर्व कामांच्या मध्ये पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस कमिटीचा, स्टँडिंग कमिटीचा अध्यक्ष म्हणून मी BPCL ला विनंती केली। त्या BPCL चे सुद्धा मी मनापासून आभार मानतो आणि रोह्याच्या सौंदर्यामध्ये एक भर टाकणारं एक उत्तम काम आज रोहेकरांसाठी आणि येणाऱ्या प्रत्येकांच्यासाठी समर्पित भावनेने या ठिकाणी लोकार्पित करता आलं, त्याचाही आनंद व्यक्त करतो। शिवसत्ता टाइम्ससाठी अक्षय जाधव, रोहा। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।